समजा केलं असेल मतदान, आपण तर ती मत चोरी सुद्धा उघड केली. आता हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकारच नाहीये, हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, चोरलेलं सरकार आहे. आणि तिकडे राहुल गांधींनी मत चोरी उघड केले, आपल्याकडे आदित्यने ती उघड केलेली आहे. आता ही मतचोरी उघड केल्यानंतर मग काय करायचं, अंगलट आलं. मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम लावायला बघतात. एवढे नीच माणसं आहेत. आपली मागणी काय आहे की ज्यांची दुबार नावं असतील, जे बोगस मतदार असतील, आपण कुठे जातपात धर्म म्हटले, जे बोगस असतील त्यांना वगळा, त्याच्यात कुठे जातपात धर्म आहे. पण त्याच्यात सुद्धा हे धर्म आणतायत. म्हणजे आपल्याला एक तर हिंदू मुस्लिम म्हणून मारामाऱ्या लावायच्या, खून खराबा करायचा, हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं, मराठीमध्ये परत मराठा मराठेतर करायचं. म्हणजे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे चेले चपाटे हे जमिनी ढापून जमिनी लाटून स्वस्तात फुकटात जमिनी घेऊन यांचे बंगले इमले हे शेतकऱ्याच्या उरावती बांधणार. काय जातोय कुठे आपण, कोणत्या दिशेला चाललेलो आहोत. ठीक आहे, आम्ही सगळे माझं कौतुक केलं, माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आहे, पण माझ्या हातात जेवढे ते मी करणार, ते काही मी सोडत नाही. पण हे सगळं आम्ही जे करतोय हे तुमच्यासाठी करतोय. आणि ताई, आता तुम्ही जे बोललात की आमच्यासाठी काहीतरी करा, काय म्हणजे काय करू आम्ही, सांगा बरं. आम्ही मोर्चे काढू, आम्ही आंदोलन करू, चक्का जाम करू, सरकारला सोडू की पडू करू, पण तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे. आम्ही तुमची साथ द्यायला आलोय, तुम्ही आमच्या सोबत राहणार की नाही. मी निवडणुका नाहीये, मी निवडणुकीचं मत मागायला आलेलो नाहीये. मी पॅकेजचा फोलपणा कसा आहे, कारण परत तेच आहे. ज्या आदिवासी महिलेची गोष्ट तुम्हाला सांगितली, तसं त्या टीव्ही चॅनलवरनं मुख्यमंत्री जाहीर करणारे आकडे हे जगासमोर जातात. आणि ते जगासमोर गेल्यानंतर मला काय, मी मुंबईत राहतो, आणखीन कोण पुण्याला राहतं, आणखीन कोण छत्रपती संभाजीनगरला राहतं, कोण ठाण्याला राहतं, कोण कुठे राहतं. आम्हाला घर बसल्या असं वाटतं की खरोखर मुख्यमंत्री हा मोठा उदार माणूस आहे आणि तो शेतकऱ्यांना मदत करतोय. प्रत्यक्ष काय होतंय ते बघायला, आणि म्हणून हे टीव्ही चॅनेल वगैरे सगळे आलेत, त्यांना मी धन्यवाद देतोय की तुम्ही जे खरं आहे ते लोकांसमोर आणताय. ही वस्तुस्थिती आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, बरोबर आहे. जमिनीचा मोबदला काय, नुकसान भरपाई मिळाले नाही. एक तर पीक विम्याचे पैसे मिळणार कसे मला सांगा. कारण जे ट्रिगर होते तेच काढून टाकले. ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले, 300 रुपये. आणि किती मिळायला पाहिजे होते. मग आता दुसरं 6,000 भरले आणि 300. अरे तुम्हाला 300 रुपये म्हणजे खूप मिळाले. अरे ताई, तरी 300 रुपये खूप मिळाले. हे बघा, हे मी आणलं नाही, याला 6 रुपये मिळाले. तर 300 रुपये म्हणजे तुम्ही श्रीमंत झाले. तुम्ही लाडका भाऊ दिसताय सरकारचे. ठीक आहे, थट्टा चालली का रे, चेष्टा चालले. तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्या सोबत फिरतोय. काल परवाकडे मुख्यमंत्री आले, पण जो मुख्यमंत्री स्वतःचं राज्य, राज्यातलं संकट, शेतकरी संकटात असताना, घरातला शेतकरी संकटात असताना दुनियादारी करतो, बिहारमध्ये जातो प्रचाराला, बिहारमध्ये प्रचाराला जातात, पण शेतकऱ्याला काय दिलेलं पॅकेज मिळते की नाही बघायला का नाही बांधावर. म्हणून मी जे मागाशी म्हटलं, कारण मी आता जे काय फिरतोय, प्रतिक्रिया एकच, या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. अरे पण माझं घर जर का आक्रोश करतोय, माझा शेतकरी दादा इकडे संकटात सापडलाय, मग मी मुख्यमंत्र्यासारखी दुनियादारी करू. अरे घर बघ ना पहिलं, घर सांभाळ पहिलं. एक तरी मंत्री तुमच्याकडे आले. हे काम खरं मंत्र्यांचं आहे, हे काम खरं मुख्यमंत्र्यांचं आहे, कृषी मंत्र्यांचं आहे, अर्थमंत्र्यांचं आहे. पण हे सगळे निरर्थक मंत्री आहेत, हे कोणी तुमच्या काही कामाचे नाहीये. आम्ही सगळे लबाड आहेत, सगळे दगाबाज आहेत. जे काय आहे हे सगळं लोकांसमोर मी मांडण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला जर काही मिळालं असेल आणि तुम्ही जर का खरंच खुश आणि आनंदी असाल तर तुम्ही सांगा, तुमची आम्हाला काही गरज नाही, आम्ही खुश आहोत, लढायची आवश्यकता नाही, मी जातो घरी परत. पण बहिणीने सुद्धा तेच सांगतोय, लाडकी बहीण करून आई निवडणुकीच्या तोंडावरती 1500 रुपये टाकले तुमच्या अकाउंटमध्ये. बघितले काय, चेक केलं कोणी नाही. 1500 रुपये का मतं पाहिजे होती.